महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारवर जो दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे व यासाठी मुंबईमध्ये नुकतेच मनोज जरांगे पाटील यांचे झालेले मराठा समाजाचे मोठे आंदोलन व या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटियर नुसार मराठा समाजाला कुणबी मराठा दाखले द्यावेत असा GR काढला आहे। मग या हैदराबाद गॅझेटियर नुसार बंजारा समाजाला यामध्ये अनुसूचित जमातीची सवलत आहे। मग महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही अनुसूचित जमातीची सवलती तात्काळ लागू कराव्यात यासाठी आता सरकारने महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात यासाठी बंजारा समाज आक्रमक झालेला दिसून आला व त्यांनी जालन्यामध्ये प्रचंड मोठा जनसमुदाय एकत्रित करून महामोर्चा काढला होता। या महामोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने बंजारा बांधव या मोर्चात सामील झाले होते। परराज्यातील नोंदीनुसार महाराष्ट्रातील सर्वच भटक्या जाती व जमाती, विमुक्त जाती व जमाती यामध्ये काहींना अनुसूचित जमातीची तर काहींना अनुसूचित जातीची सवलत द्यावी लागेल। जर परराज्यातील नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळू शकतात तर सर्वच VJ/NT यांनाही ST व SC चे दाखले मिळाले पाहिजेत अशी नव्याने मागणी आता राज्यात होऊ लागल्यामुळे राज्य सरकारची मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी ठरली आहे। यातच धनगर समाजाला काही राज्यांमध्ये ST ची सवलत लागू आहे तर काही राज्यांमध्ये SC ची सवलत लागू आहे। मग गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची अनुसूचित जमातीची मागणी आता राज्य सरकार पूर्ण करणार काय हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे। आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।